We'll open our Bibles to Job chapter 14 verse 14. If a man die, shall he live again? All the days of my appointed time in the grave I will wait until my change comes. योबाचा 14वा अध्याय 14व वचन म्हणतं, मनुष्य मेला तर पुन्हा जिवंत होईल का? आपल्या लढाईचे सर्व दिवस माझी सुटका होईपर्यंत मी वाट पाहत राहीन. Praise God. देवाला धन्यवाद. People want a change in their life. लोकांना आपल्या जीवनामध्ये बदल हवे असतात. They are fed up of their old life. कारण की लोक आपल्या जुन्या जीवनाला त्याच जीवनाला कंटाळलेले They want असतात. something new in their life. लोकांना आपल्या जीवनात काहीतरी नवीन हवं असतं. Are you fed up of your routine? तुम्ही सुद्धा आपल्या रोजच्या दिनचर्येला कंटाळलाय का? Are you fed up of your old life? तुम्ही सुद्धा आपल्या जुन्या जीवनाला की तेच करून कंटाळा आला असं झालंय? The struggles, तेच संघर्ष, the pain, त्याच वेदना, the debts, तेच कर्ज, the misery, तेच त्रास, that same sorrow. तेच दुःख. If you are fed up of all these things, जर या सगळ्या गोष्टींना तुम्ही कंटाळलेले असाल, God is about to bring a change in your life, तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आता एक बदल आणणारच a आहे. transformation in your life. तुमच्या जीवनामध्ये एक रूपांतर परमेश्वर आणणार आहे. Be ready for a divine change. त्या दैवी रूपांतरासाठी तयार राहा. God is going to bring a change परमेश्वर एक बदल आणणार आहे, that will alter your destiny forever. ज्यातून तुमच्या आयुष्याची दिशा कायमची दुरुस्त होऊन बदलूनच जाणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The change that you could not bring, God will bring. जो बदल तुझ्या जीवनामध्ये तू आणू शकला नाही, तो बदल तुझ्या जीवनात देव आणणार आहे. One touch of God देवाचा एक स्पर्श will make you something different. तुम्हाला काहीतरी वेगळं बदलून टाकेल. Your circumstances shall change. तुमची परिस्थिती बदलेल, Your life will change. तुमचं जीवन बदलेल, Your thinking will change. तुमचे विचार Your बदलतील, situation will change. परिस्थिती बदलेल, Your family will change. कुटुंब बदलेल. God will take you from glory to glory. देव तुला गौरवातून गौरवाकडे घेऊन जाईल बेटा. तो देव आहे. All that weeping will stop. तुमचं ते सगळं रडणं आहे ना, ते थांबणार Your आहे. tears will be wiped away. ते जे अश्रू तुला येतात ना मोठे मोठे असे, ते सगळे देव पुसणार आहे. The house of mourning shall turn into a house of dancing. शोकाचं घर नृत्याच्या घरात बदलणार आहे. ओ हालेलुया, आमेन. Praise God. देवाला कोटी कोटी धन्यवाद. देव माझा महान. Are you sick for a long time बऱ्याच दिवसांपासून तू आजारी आहेस का? and your condition has not improved? आणि तुझी अवस्था सुधरतच नाहीये का? Don't worry. अजिबात काळजी करू नको. God will bring a change. देव बदल आणणार आहे. In your weakness lies His strength. तुझ्या अशक्तपणात त्याची शक्ती राहते. God has the power to bring sudden changes देवामध्ये अकस्मात बदल आणायची क्षमता आहे. अचानक, that are न very, सांगता very positive. असे बदल की जे सकारात्मक, पण न सांगता, न बँड वाजवता देव अचानक येईल, अचानक बदलेल. I just want you to trust in God. माझी इच्छा एकच आहे, तुम्ही देवावर विश्वास ठेवा. Let your expectation be on God. तुमच्या अपेक्षा आणि आशा देवावर लावा, माणसांवर नाही. Look to God. देवाकडे पहा, From there surprises come. कारण तिथूनच आश्चर्य कर्म येतं. From the earth comes shocks. पृथ्वीवरून धक्कादायक बातम्या येतात. From God comes surprises. देवाकडनं आश्चर्य कर्म येतात. From the earth you get bad news. From the heavens you get good news. पृथ्वीवरनं वाईट बातम्या येतात, स्वर्गातनं नेहमी चांगल्याच बातम्या येतात. हो, ज्याला सुवार्ता आणि शुभवर्तमान असंही म्हणतात. If you also decide tonight तसं आज रात्री तुम्ही लोकांनी सुद्धा जर ठरवलं that I want to change my life की story, मला माझी जीवन कथा बदलायची आहे, and if you seek God, आणि त्यानंतर तुम्ही जर देवाला शोधू लागला, God will rewrite your history. देव तुझा इतिहास परत लिहिल बेटा. Whatever problem it is, ज्या काही समस्या असतील, तुम्हा लोकांना प्रॉब्लेम असतील, it may be in the form of sickness काही असेल, आजार पाजार असेल, or inability to move, असं काही असेल की ज्यामुळे तुम्हाला काही करता येत नाही, हलता येत नाही, उठता येत नाही, inability to come up in life. आयुष्यामध्ये वर येता येत नाही, प्रगती नाही. The antidote to all of this is to turn to God या सगळ्याची एकच लस आहे. ती काय? देवाकडे वळा and earnestly plead for His mercy. आणि प्रामाणिकतेनं देवाची दया मागा की देव बाप्पा तुझी दया माझ्यावर कर, नाही तर मी मरणार आहे And आता. ask for a change in specific areas of your life. आणि तुझ्या आयुष्यातले जे विशिष्ट भाग आहेत ना, जिथे तुला बदल हवा आहे, ते देवाला सांग की देव बाप्पा माझ्या आयुष्यात हे बदल, हे बदल, हे बदल,
असं सांगा. Be specific. विशिष्टपणे सांगा की देव बाप्पा माझ्या आयुष्याचा हा भाग मला नाही आवडत आहे, इथं तू मला बदल दे. His promise is sure. देवाचं वचन खरं आहे, खात्रीपूर्वक आहे. He said देव बोललाय in John 14 verse 14, योहान 14 अध्याय 14 वचन, if you ask anything in my name, माझ्या नावात जर तुम्ही काही मागितलं I will do it. तो म्हणालाय मी करी. The greatest gift that God has given to mankind is to call upon God's holy name. सगळ्यात मोठं दान आणि देणगी देवाने मनुष्य जातीला दिलेली आहे, ती म्हणजे प्रत्येक मानव आज देवाच्या नावाचा धावा करू शकतो. हे सगळ्यात मोठं दान देवाने प्रत्येकाला फुकट दिलंय. Free gift. फुकट दान दिलंय की कधी माझ्या नावाला हाक मार, मी आलो समज. आपण म्हणतो ना जस्ट कॉल अवे, तसं देव म्हणतोय तुला, आय एम जस्ट कॉल अवे, कॉल मी. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, you have tried everything, आज तुम्ही सगळे प्रयत्न करून प्रयत्नांती परमेश्वराचं दार गाठलंय, but you didn't try the reality God. पण तुम्ही खराखुरा देव कधीही प्रयत्नात आणला नाही. You have never tried the living God. तुम्ही कधी जिवंत देवाचा प्रयत्न करून पाहिला नाही. Today you have the opportunity आज संधी आलेली आहे बरं का. to try the reality God. आज तुमच्याकडे संधी चालून आली आहे खऱ्या देवाला थोडस ओळखायची. All your stagnation shall go. तर तुझा सगळा संथपणा आता जाणार आहे. In the name of Jesus, येशूंच्या नावामध्ये. you have been surviving, तू आजपर्यंत कसा बसा जगत आलास, but after you know God, पण तुला देव कळल्यानंतर you will live in abundance. आता तू भरपुरीमध्ये You जगणार will आहे. have abundant life. आता तुला भरपूर जीवन मिळणार आहे. कसं बस जीवन नाही, भरपूर जीवन. Bible says बायबल म्हणतं in Psalm 92 verse 13, स्तोत्र 92 त्यातलं 13वं वचन, those that are planted in the house of the Lord shall flourish in the courts of our जे God. परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते परमेश्वराच्या मंदिरात भरभराटीला, परमेश्वराच्या अंगणात भरभराटीला येतील. Power must change hands सामर्थ्याचा हात बदलायला हवाय. for change to come in your life. तुझ्या आयुष्यामध्ये बदल यायला Power has to change hands. सामर्थ्याला हात बदलावा लागेल. Your power is not enough. कारण तुझं सामर्थ्य तुला पुरेसं नाहीये. People's power is not enough. लोकांचं सामर्थ्य तुझ्यासाठी पुरेसं नाहीये. God's power has to be introduced. देवाचं सामर्थ्य आता तुझ्यावरती आलं पाहिजे, म्हणून मी म्हणतो हात बदलायला पाहिजे. Oh God, arise. अरे माझ्या देवा तू ये आणि उभा राहा. Let your enemies scatter. तुझ्या शत्रूंना तू पांगव, विखरून टाक. Uproot everything and anything that is bringing hindrance in the people's life. आणि लोकांच्या जीवनात ज्या कशात ना ज्या कुणाकडनं अडचणी येत आहेत ते मुळापासून उपटून फेकून दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. I declare in the name of Jesus. येशूंच्या नावात मी घोषित करतोय, All the elements of this month will cooperate with you in the name of Jesus. या महिन्यातले सगळे घटक तुझ्या सोबत सहकार्य करतील येशूंच्या नावात. The storms will listen to you in the name of Jesus. वादळ तुझा ऐकेल येशूंच्या नावात. The devil will listen to you in the name of Jesus. सैतान तुझा ऐकेल येशूंच्या नावात. Your enemies will listen to you in the name of Jesus. तुझे शत्रू तुझा ऐकतील येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Come on, say now. बोला माझ्या मागून. Spirit of favor, come upon me now in Jesus' name. अनुग्रहाच्या आत्म्या आत्ता माझ्यावर येशूंच्या नावात ये. Let the power of God come upon my life in the name of Jesus. देवाचं सामर्थ्य आत्ता येशूंच्या नावात माझ्या जीवनावर येऊ दे. Come Jesus, come. I will be blessed in the name of Jesus. मी येशूंच्या नावात आशीर्वादित होणार आहे. God has made me above, देवाने मला वर आणलेलं आहे, not below. खाली नाही. God has a great plan for my life. देवाची योजना माझ्या जीवनासाठी महान आहे. Say, I shall succeed in the name of म्हणा मी Jesus. येशूंच्या नावात यशस्वी होणार आहे. My destiny will be made in the माझ्या name of आयुष्याची Jesus. दिशा येशूंच्या नावावर बनणार आहे. Because I love God with all my heart, कारण संपूर्ण हृदयाने मी देवावर प्रेम करत with all आहे, my soul, संपूर्ण जीवाने करत with all आहे, my strength. संपूर्ण शक्तीने करत आहे. God will elevate me. ते मला उन्नती देणार. Praise God. देवाला It धन्यवाद. is happening. घडत आहे, It is happening. घडत आहे. Our temple gate is a beautiful gate. आपल्याही मंदिराचं दार फार सुंदर आहे. You know why? का माहिती आहे? Because from there you come in and get your कारण blessings. त्या दारातनं, त्या सुंदर दारातनं तुम्ही आत येऊन आशीर्वादित होऊन जाता. Praise God. सुंदर देऊळ चर्च हे माझे, इथेच विराजे माझा येशू बाप. Praise God. आमेन.